नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. ऐकला ना आवाज एकदम कुरकुरीत अशी. तर आज आपण उपवासाचे बटाटा वडा तयार करत आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. मी इथं 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून घेतलेली आहे. आता आपण हे बटाटे किसून घेऊया. मी दुपारी हे बटाटे उकडून घेतलेले होते, त्यामुळे मी आता हे बटाटे वडे किसून घेते. तुम्ही फोकनी जरी मॅश केलं तरीही चालेल. आपले बटाटे किसून झाले की यामध्ये मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरवून घेतलेल्या होत्या, त्या टाकून घेणार आहे. त्यामध्येच शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे. जाडसर असा कूट केलेला आहे. 2 चमचे आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया. चवीनुसार मीठ. तुम्ही जर जिरे, कोथिंबीर खात असाल तर तुम्ही इथे जिरे आणि कोथिंबीर टाकू शकता. अर्धा इंच आलं आपण याच्यात खिसून टाकूया. आल्यामुळे छान अशी बटाटा वड्यांना चव येते. आणि आता आपण हे सर्व एकजीव करून घेणार आहोत. बटाट्यामध्ये आपलं सर्व मिश्रण एकजीव करून झालं की आपण ते बाजूला ठेवूया. आणि आता आपण बॅटर तयार करायला घेणार आहोत. त्यासाठी मी इथं वरईचं पीठ म्हणजेच भगरचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि लागेल तसे आपण ह्याच्यात पाणी टाकून हे बॅटर तयार करणार आहोत. भगर मी फक्त मिक्सरला बारीक अशी फिरवून घेतलेली आहे आणि चाळून घ्यायची. थोडं थोडं पाणी टाकून मी छान असं हे बॅटर तयार केलेलं आहे. एकदम मऊसूत असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. गुठळी राहता कामा नये. आता आपण वडे वळवायला सुरुवात करूया. मी इथं बटाटा वडा तयार करून घेत आहे. 2 बटाट्यामध्ये आरामशीर 5 ते 6 बटाटे वडे तयार होतात. आपण किती जाड पातळ करायचे त्यानुसार हे बटाटे वडे तयार होतात. मी इथं थोडे जाडच असे बटाटे वडे केलेले आहेत, त्याच्यामुळे माझे 5च झालेले आहेत. अशाच पद्धतीने मी सर्व बटाटे वडे तयार करून घेणार आहे. आता तयार केलेले बटाटे वडे आपण बॅटरमध्ये डिप करून घेणार आहोत. लोखंडी कढईत मी तेल गरम करायला ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये आपण हा बटाटा वडा सोडून घेऊया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. टाकल्या बटाटे वडे लगेच पलटी करायचे नाही. तुम्ही बघू शकता खूप सारे बुडबुडे बटाटा वडा टाकल्यावर येतात आणि जसजसे हळूहळू कमी होतील त्याच्यानंतरच आपण हे बटाटे वडे पलटी मारायचे आहेत. एक 3 मिनिटानंतर मी हे बटाटे वडे पलटी मारून घेणार आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपण हे तळून घेणार आहोत. दोन्ही बाजूने छान असा गोल्डन कलर आला किंवा बदामी रंग आला की आपण हे बटाटे वडे काढून घेऊया. अशाच पद्धतीने मी सर्व बटाटे वडे तळून घेणार आहे. एकदम क्रिस्पी कुरकुरीत असे आपले हे बटाटे वडे तयार झालेले आहेत. केल्या हे सर्व बटाटे वडे फस्त झालेले आहेत. तुम्हाला नक्की आवडतील हे बटाटे वडे. उपवासाचे करून